नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुयोग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अशोकवन दहिसर पूर्व या ठिकाणाहून आणि आपण जाऊन भेटणार आहोत जान्हवी हर्षद गोठणकर वहिनींना. काय म्हणतात वहिनी? चला भेटूया, वाट बघतायत. हां काय हो? तर मी म्हटलं अरे मोबाईल म्हणजे हा माणूस श्रीमंत असेल ना, म्हणजे ही तेव्हा वेळेची माझी थिंकिंग होती. काय हो, काय झालं आता सांगा? एका लग्नाची चौथी गोष्ट. तुझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसतो ना, मी टाकतच नाही. म्हणून ते फोन करत नाही. नमस्कार. नमस्कार. केवढी घाई. धन्यवाद. घ्या उखाणा. परातीवर पराती साथ. काय काय? परातीवर पराती साथ हर्षदरावांचं घेते होम मिनिस्टर माझ्या घरात. अरे वा, 7 आहेत पराती घरात. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर हर्षद. नमस्कार. सासुबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. मोठ्या जाऊ. नमस्कार. माझा मुलगा ध्रुव, पुतणी आर्या आणि ती पण माझी भाचीच आहे सेजल. माझी बहीण. नमस्कार. वहिनी माझी. नमस्कार. ही पण माझी वहिनी आहे. नमस्कार. छोटा दीर, ती माझी मुलगी आहे छोटी. हो, हो, हो. वर्धा. बरं, आणि वर्धा. हा आमचा सगळा सुयोग परिवार. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया गप्पांना. उंच आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, राकेश रावांचं नाव घ्यायला भाव कशाला हवा, पैठणी जिंकण्याचा मान फक्त मलाच हवा. पैसे से हम गरीब है तो क्या हुआ, दिल से हम अमीर है, पैठणी मीच घेऊन जाणार, आता हवा येऊ दे. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? बोरिवलीतच. बोरिवली. वेस्टला. वेस्टला कुठे? बाबाई. बाबाईला. आणि किती जण घरात? आम्ही 3 भावंड आणि आई वडील. तुम्ही आणि कोण? भाऊ, 2 बहिणी 1 भाऊ. कसं केलं बालपण? बालपण जरा माझं म्हणजे खूप टेन्शनमध्येच होते मी. का? कारण सतत आई वडिलांची भांडणं असायची. तुमची? हां, ती आई वडिलांची असायची आपापसात. त्यामुळे बालपण माझं खूपच, मी आणि मोठी होती त्याच्यातली, की मला जे समजत होतं त्यामुळे माझं बालपण खूपच कठीण, म्हणजे माझ्यासाठी तरी ते खूप कठीण होतं. दुःखदायक असं म्हणाला तरी चालेल. हो, पण मग पुढे कसं काय? मग बदल कधी झाला? बदल म्हणजे माझ्या बहिणीने खूप मला सपोर्ट केला. म्हणजे मला त्या दोघांचं भांडणं असं बघून असं वाटायचं की काय करू, म्हणजे जीव देऊ की काय करू, मला काही सुचायचं नाही. मग त्यावेळेला माझी बहीण माझ्या पाठीशी राहिली. म्हणजे ती ॲक्च्युली लहान आहे माझ्यापेक्षा 1 वर्षाने, पण ती माझ्या पाठीशी राहिली आणि ती बोलली की तू चल, तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे, असं ती बोलली. म्हणून मी इथपर्यंत आज प्रवास गाठला आहे. चांगलं आहे ना. पण आता सगळं छान आहे की नाही? आता सगळं छान आहे. पण मला असं वाटतं की मुलांसमोर तरी आईवडिलांनी भांडू नये आणि भांडूच नाही माझ्या मते आईवडिलांनी. मग पुढे आई बाबांचं कधी चांगलं झालं? कधीच चांगलं नाही झालं. म्हणजे मी खूप प्रयत्न केले मी, पण ते मला वाटतं फॉलच ठरले असतील, म्हणून आज तर कधी ते चांगलं होऊच शकलं नाही. पण मग आता आई बाबा कुठे असतात? आता आईला मी सांभाळते आणि वडील भावाबरोबर असतात. कारण त्यांना मी कधी पसंतच नव्हती, माझ्या वडिलांना कधीच, म्हणजे मुलगी म्हणून पसंतच नव्हती. आणि मी लहान असताना माझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे एक 5वीमध्ये असेल मी, आणि ॲक्सिडेंट झाला आणि तेव्हापासून ती जागेवर होती. मग माझं सगळं तिचं करण्यामध्येच केलं. म्हणजे मी शाळेमध्ये पण पूर्ण जायची नाही. असं करत करत मी शाळा कंप्लीट केली. नंतर बहिणीच्या सपोर्टमुळे कॉलेज कंप्लीट केलं. आणि आता लग्न झाल्यावर आई अजून पुढे शिकायचं होतं, पण तो चान्स अजूनही म्हणजे मिळाला नाही आहे. पण आत्ता जरी मिळाला तरी मी ते कंप्लीट करेन असं मला तरी वाटते. करणार तुम्ही कंप्लीट? मग लग्न कसं जमलं? मग लग्न ॲक्च्युली मी सिव्हिल डिफेन्समध्ये होते. माझ्या भावाने मोठ्या सांगितलं, मावस भावाने, की तू जा, तो एअर इंडियामध्ये आहे. तर तो बोला की तू जा, तिथे जॉब मिळतील आमच्या इकडे. तर मी म्हटलं ठीक आहे, तो प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि तोपर्यंत मी छोट्या मोठ्या नोकऱ्या करतच होते.
तर म्हटलं सिव्हिल डिफेन्समध्ये गेली तर एक चांगली नोकरी मिळेल, तर मी अजून स्वतःच्या पायावर उभी राहू शकेन. म्हणून मी गेले आणि बघितलं तर तिकडे वेगळंच होतं सगळं. म्हणजे पोलिसांबरोबर सतत राहायचं किंवा पोलीस की चांगले असतील. म्हणजे ॲक्च्युली मला जेंट्सपासून म्हणजे वडील असे वागायचे, त्यामुळे मला जेंट्सचा खूप तिरस्कार होता, चीड यायची मला की म्हणजे प्रत्येक जेंट्स हा असाच असू शकतो माझ्या वडिलांसारखा, अशी ती माझी एक भावना निर्माण झाली होती. आणि मी ॲक्च्युली म्हणजे टीचर म्हणजे बाईंच्या समोरच बसायची, पण जेंट्स मुलांच्या बाजूची बेंचवर बसायची नाही. बरं. आणि मग हे कुठे भेटले? हे सिव्हिल डिफेन्समध्ये होते ते स्वतः. आणि त्यांना तिरस्कार होता पुरुषांबद्दल? मग माहिती नाही, पण काय म्हणतात ते जुळून आलं असेल तर, किंवा मला बघितलं त्यांना असं आणि असं वाटलं की मे बी हे तेच असतील की, किंवा मला एक आधार हवा होता, किंवा म्हणा की खूप त्रासले होते तर त्यांच्याकडून 2 शब्द प्रेमाचे असे म्हणजे चांगला मुलगा म्हणून असं म्हणजे फ्रेंडली असे शब्द मिळायचे. कारण तुम्ही अशी मैत्री अशी झाली नाही आमची. नाही, पण तुमचा इतका तिरस्कार होता, बरोबर. मग अशा वेळेला यांच्याशी बोलण्याचा पहिल्यांदा कधी प्रसंग आला? म्हणजे वही पाहिजे होती मला. 1 मिनिट बोलू आधी त्यांना. नमस्कार. नमस्कार. हा, मला ह्यांची म्हणजे ते तुमचं बालपण? माझं बालपण इथे बोरिवलीमध्येच, काजूपाड्यामध्ये. काजूपाडा, गणेश चौक. ह्या काय काय बोलतायत ऐकताय ना तुम्ही? हो हो हा? हो. ऐक. कशी भेट झाली हो तुमची? आमची भेट सिव्हिल डिफेन्समध्ये झाली होती. मी तिथे ग्रुप लीडर होतो, तर माझ्या अंडर मुलं दिली होती की ज्यांना मार्चिंग येत नाही, कारण मी त्यावेळेला चांगलं मार्चिंग वगैरे करायचो ग्रुप लीडर असल्यामुळे. तर त्या मुलांमध्ये आणि ज्यामध्ये लेडीज कमी होत्या, मोजून 2च लेडीज होत्या आणि या दोघींना येत नव्हते. मार्चिंगच येत नव्हतं? मार्चिंगच येत नव्हती. मग माझ्याकडे दिलं या लोकांना की या दोघींना पण घे आणि सगळ्या मुलं यांना पण मार्चिंग करायला. मग पुढे मग मी तिथेच बाजूलाच प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये तिथे डोअर कीपर म्हणून कामाला होतो. तर पार्ट टाईम होतं तिकडे मी, म्हणजे येऊन जाऊन संडेला माझी तिथे ट्रेनिंग असायची आणि मी तिथे काम करायचो बाकीच्या टायमाला, सोमवार ते रविवारपर्यंत तिकडे. तर तिकडे तिकीट वगैरे पाहिजे असेल कोणाला तर तिकीट बुकिंगला पण बसायचो. तर मग ह्यांना कधी ते नाटकं बघायचे असेल तर मला तिकिटीसाठी सांगायचं. हे बरं आहे, पुरुष आवडत नाही तरी तिकीट बरी काढायला सांगताय. आता तोपर्यंत एवढी ओळख अशी झाली होती ना की मी ॲटलिस्ट विश्वासाने तिकीट मागूया. आणि नाटकं छान छान असायची, प्रशांत दाबल्यांची नाटकं असायची, त्यामुळे ते आवडायची. तर म्हटलं चल ओळख आहे तर मागायला काय हरकत आहे, म्हणून मी मागायची तिकीट आणि मिळायची. पण तुमची जेव्हा ओळख झाली जेव्हा पहिल्यांदा तुम्ही बोललात, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी नीट बोललात की नाही? असं तुटकच बोलले, कारण मला असं फ्रेंड म्हणून मी कधी बघितलं नव्हतं. ठीक आहे, हा एक ग्रुप लीडर आहे आणि ते जे काय शिकवतात ते शिकवायचं, तेवढं करायचं आणि निघून जायचं, बस एवढंच होतं माझं. तुमच्या मनात कधी आली ही गोष्ट? माझ्या मनात तर होती आधीपासून, पण मी कधी बोललो नाही, कारण मी आधीच व्यवस्थित सेटल नव्हतो. मग कोणी प्रपोज केलं? हिनेच. काय हो? म्हणजे मला असं जाणवलं की मे बी हे पण आहे. मला तर मी तर होते, पण म्हटलं कसं बोलायचं, काय बोलायचं. मग एक दिवस मला माहिती नव्हतं, मला असं वाटलं की हा ह्यांच्याकडे मोबाईल होता आणि ह्यांनी मोबाईल तो दिला नव्हता नंबर मला. तर ह्यांच्या मित्रांनी मला तो नंबर दिला. हां, तर मी म्हटलं अरे मोबाईल म्हणजे हा माणूस श्रीमंत असेल ना, म्हणजे हे तेव्हा वेळेची माझी थिंकिंग होती की बहुतेक श्रीमंत असतील. तर मी म्हटलं फोन केला आणि म्हटलं काय रे मोबाईल आहे आणि मला सांगितलं नाही मोबाईल नंबर, मला असं असं दिला. ठीक आहे जाऊ दे, तर म्हटलं मला तिकीटं पाहिजेत 2 फोन केला. डायरेक्ट तिकीट? तेव्हा तिकीट आले. नंतर म्हटलं मला फक्त एवढंच उत्तर आहे की मी तुला आवडते का, असं विचारलं? हा, मला तू आवडतोस पण मी तुला आवडते का एवढं फक्त ते बोलले की हा. काय हो, काय झालं आता सांगा, एका लग्नाची 4थी गोष्ट. नाही, हिने विचारलं तेव्हा मला प्रश्नच पडला की आता हिला काय उत्तर देऊ. तर मी हिला सांगितलं की तू थांब, मी इथं कामामध्ये आहे, मी तुला नंतर फोन करतो, असं सांगितलं. आणि मग नंतर थोड्या वेळाने फोन केला आणि मित्र त्यावेळेला बरोबर होता. म्हटलं असं असं आहे. तर तो बोलला की बघ तुझ्या पद्धतीने कसं काय ते कर. म्हटलं मला पण आवडते, पण मी अजून स्वतः काही सेटल नाही आहे, तर मी कसं काय हे करू. कारण करायचं झालं तर लग्नापर्यंत सगळं करायचं, असं मध्ये सोडून जायचं नाही, त्या ह्याच्यामध्ये होतो मी.
पुढे मग काय झालं? तसं आमचं हो नाही असं 7 वर्ष चाललं. म्हणजे मी 7 आईला वर्ष? पण भेटायला गेली होती त्याच्यामध्ये. तर आई बोलल्या की नाही होऊ शकणार, कारण दादा म्हणजे ह्यांचे मोठे भाऊ होते आणि त्यांचं लग्न झालं नव्हतं. तर आम्ही म्हणजे त्यांच्यासाठीच बघणं चाललं होतं. तर मी तुमचं कसं करून देऊ असं बोलल्या. म्हटलं ठीक आहे, म्हणजे नाहीच होऊ शकणार आपलं असं मी बोल. मग ह्यानं म्हटलं ठीक आहे, नाही आता आई वडील नाही बोलतात तर मला त्यांच्या पलीकडे जायचं नाही आहे. बरोबर. तर हे बोलले नाही आता तू एवढी म्हणजे आता जर तयार झाली आणि एवढी साथ देतेस तर का नाही आपण म्हणजे करायचं परत. पण मला सांगा, घरून मग नंतर होकार झाला? म्हणजे खूपच आम्ही खूप प्रयत्न केले. म्हणजे मला इथे बघण्याचे कार्यक्रम चालू होते, अक्षरशः रडायची मी, काय करू तरी पण साडी विडी नेसून उभं राहायचं बघायचं असे कार्यक्रम चालू होते माझे. पण नंतर मग मी एक हे बोले तू असं जर केलं तर शक्यच नाही होणं, आणि काहीतरी ठाम डिसिजन घे, एक करायचं असेल तर तू आत्ता बोल, मी लगेच तयार आहे म्हणून. मग त्यावेळेला जे म्हणजे पैसे नव्हते किंवा काहीच असं नव्हतं, तरी सुद्धा ते बोलले की तू बोल फक्त, मला मी तुला लग्नातनं सुद्धा उचलून घेऊन जाऊ शकेन एवढी त्यांची तयारी. म्हटलं ठीक आहे चल एवढं पण खरं त्यांचं लग्न दुसरीकडे झालं असतं तर उचलून नेलं असतं. पण ती जोपर्यंत होकार दिला नसतं तोपर्यंत कसं आलं. मग आता सगळं छान आहे की एकदम आनंदात आहात ना? हां, मग आता सगळ्यात चांगल्या आठवणी लक्षात ठेवा, सगळ्या जुन्या गोष्टी विसरून जा वहिनी. पुन्हा ती पाटी कोरी करा आणि मस्तपैकी श्री गणेशा लिहून नव्याने सुरुवात करतो तसं करा. आयुष्याकडे आनंदानं बघा आणि प्रत्येक क्षण आनंदानं जगा, मग मजा येते. हां, असं म्हणत ह्या क्षणाला 8 गोष्टी आता समोर येणार, त्यापैकी 4 गोष्टी तुम्हाला मिळतात का आम्ही बघणार आहोत. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का बघूया. तो 1 रुपयाचा टॅग मिळाला तर वेळ सुरू झाली. चमचे थेट 500 रुपये. डीव्हीडी प्लेअर नाही काय, आता 2च राहिले. आता डीव्हीडी प्लेअर घ्या, 5 रुपये. आता एकच संधी शिल्लक आहे. ₹100 आणि बक्षीस गेलं. नमस्कार. तुम्ही तक्रार करायची, तुम्ही बहिणींची बाजू घ्यायची. पहिली तक्रार कोण करणार? म्हणजे आतापर्यंत तिने सगळ्यांना मदत केली. माझी अपेक्षा अशी आहे की आता स्वतःची मदत तिने स्वतः करावी, लोकांसाठी थांबावं एवढं. तुम्ही कोण यांच्या? मी तिची बहीण आहे लहान. काय हो, तक्रार मान्य? मान्य. मान्य. तिला आता सांगितलंय स्वतःचं सगळं तू सांभाळून घे, तुला जे काय शिकायचंय ते तू कर. अरे वा. आणि तुझ्या हिशोबाप्रमाणे कर. तुला जसं मॅनेज होतं, अभ्यास करायचा अभ्यास कर, तुला दुसरा जॉब करायचा जॉब कर, तुझ्या हिशोबाप्रमाणे कर. नाही, तुम्हाला शिकायची इच्छा होती ना, मिस्टरांनी सांगितलं पूर्ण करणार इच्छा. किती छान गोष्ट आहे. पुढची तक्रार 2. मी करते. मी तिची मोठी जाऊ आहे. तिने फक्त तिच्या तब्येतीकडे सांभाळ, बाकी सगळ्या जबाबदाऱ्या ती व्यवस्थित काढते. तर तिला खाण्याचं मी सांगितलेलं आहे पण ती ऐकत नाही, तरी पण आता दम देऊन तिला भरवायला लागणार आहे. 3री तक्रार फोन करत नाही. फोन करत नाही एकदा. तुम्हाला? हां, मधून मधून कधीतरी फोन करत जा, एवढीच अपेक्षा. तिच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसतो ना, मी टाकतच नाही म्हणून ती फोन करत नाही. मी वहिनी त्याची वहिनी म्हणून ती कधी अशी मोकळी होत नाही, मैत्रीण समजून वहिनीकडे. मनातलं मनातच ठेवून देते. तशी ती आता बऱ्यापैकी सुधारली आहे आणि अजून ती करते आहे, प्रोग्रेस करते आहे त्या गोष्टीमध्ये. ती आता हळूहळू वावरायला लागली आहे. होईल आता ती व्यवस्था. हळूहळू थोडा वेळ लागेल, अजून थोडा वेळ लागेल. सासूबाईंची काय तक्रार आहे? काय तक्रार सुनेबद्दल? काही नाही, तिने फक्त मनाने खंबीर व्हावं, पळवी आहे ती. तिला कोण बोललं की लगेच लागतं. तिला लढाईची सुरुवात. तिने आई समजून माझ्याशी वागावं हीच अपेक्षा. काय तुमचं काय म्हणणं? नाही, तशी ती भरपूर हळवी आहे, तर तिला रडायला लगेच येतं. बरं, आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत ते सांग. कधीच कोणाला दुखवलं नाही आता, कधीच. सगळ्यांचं मन राखलं.
आणि सगळ्यांना मदत केली. म्हणजे अगदी माझ्या भाच्यांपासून, आमचं करण्यापासून, आई वडिलांचं करण्यापासून सगळ्यांचं केलं तिने. असं कोण असं मागे नाही राहिलं की आज माझ्या हक्काने बोलत होते, माझ्या नवऱ्याचं मुलाचं पण केलं नाही तिने. एवढं पण आहे. त्यामुळे अभिमान वाटतो अशी बहीण आहे मला. मैत्रीण खास बाळपणाची, पण अजून तिच्याकडे जायला तिला वेळ नाही मिळत आहे. बाकी तिचे सगळे गुण चांगले आहे. खूप खाला तिचे दिवस काढले तिने, खूपच. अगदी बाळपणापासून खूप. मला जेव्हा जेवायला मिळत नव्हतं ना, तेव्हा मी त्यांच्याकडे जायचे आणि मग काका मला माझ्यासाठी जेवण तयार करून द्यायचो आणि त्यांच्याकडे जाऊन जेवून यायची. म्हणजे मधल्या म्हणजे जो पिरियड मिळायचा तो मी त्यांच्याकडे जाऊन जेवून यायचे आणि काका माझ्यासाठी डाळ भात गरम गरम करून ठेवायचे. मग आम्ही तो आणि निघायचं लगेच. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टींवर? वहिनी तुझ्याशी तक्रार आहे की मी फोन नाही करत, पण ॲक्च्युली मी माझ्या बहिणीला पण नाही करत. तिला मिस कॉल दिला तर ती मला फोन करते, कारण तिला आणि माझं हे बॉन्डिंग माहिती आहे की ताईकडे काय पैसे आहेत नाही आहेत, त्याप्रमाणे ती मला फोन करते. तर ॲटलिस्ट मी कधी मिस कॉल दिला तर तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी तुम्हाला ॲक्च्युली करत नाही फोन, पण आता करत जाईन. बरं वहिनी, उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला? मी थोडा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करेन. स्वतःचा कॉन्फिडन्स. वहिनी, जुनं सगळं विसरा आणि पुन्हा एकदा सांगतो, आता प्रत्येक क्षण आनंदाने जगा असं म्हणत झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी. आता नाव बघूया कोणाची चिठ्ठी घ्या. नाव आहे वैशाली महाजन. नाव सांगा. वैशाली हिरालाल महाजन. आणि कुठे राहता तुम्ही? यस 105 मध्ये. ए विंग बी. घरी कोण कोण असतं? मिस्टर आहे. आता कुठे आहेत ना? मग बोलवा ना. कुठे आहेत? अच्छा, घरी आहेत का? असं रे, झोपले असतील. येतील. बरं. मुलगा आहे माझा मोठा. मुलगा कुठे आहे? त्याला बोलवा. ये. काय करता तुम्ही? मी डिप्लोमा लास्ट इयर. हो. बरं. आईची चिठ्ठी निघाली आहे, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. एकदम खुश. जिंकणार आता आई. आई जिंकणार. हो. चला, आई जिंकणार असं मुलाला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? बायको जिंकणार माझी. बायको जिंकणार माझी. आता प्रत्यक्षात कोण जिंकणार बघूया. समोर 2 नेट लावलेले आहेत आणि टप्पा पडून किंवा थेट कसाही गेला तरी चालेल, त्या जाळ्यामध्ये तो चेंडू गोळा व्हायला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. घ्या, टाका. तुमच्यापासून सुरुवात. तुम्ही थांबा. एक. बरं, काय नाही, कुठेही गोळा होऊ दे. 2 ही गुणसंख्या. आता तुमच्याकडे बघूया काय होतं. एक. 2. 2 ही गुणसंख्या. आणखी 10 संधी. बघूया काय होणार. आणि 2 ही गुणसंख्या. आता 10 संधी तुमच्यासाठी. 3. आणखी 5. एक. अभिनंदन.
अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या गोठणकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या महाजन वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. सुयोग सोसायटी, अशोकवन, दहिसर पूर्व या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.